शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी आपला शुभचिंतक अमोल पाटील. प्रश्न तुमचा उत्तर आमच्या या सदरमध्ये. आजचा प्रश्न हा सध्या अत्यंत महत्त्वाचं नगदी पीक ज्याची लागवड महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सुरू आहे ते म्हणजे पपई. पपई लागवड करताना काय काळजी घ्यावी, जर काळजी नाही घेतली तर काय नुकसान होऊ शकतं, त्याचा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. हे शेतकरी आहेत धीरज भोगे आणि त्यांनी आपल्याला हा एक फोटो पाठवला आहे ज्यामध्ये रोप जे आहे ते कोलमडून पडलेलं आहे. त्याचबरोबर हा एक व्हिडिओ त्यांनी पाठवला आहे. यामध्ये रोप बघितलं आपण तर पूर्णपणे कोमेजलेलं आहे. हे रोप पूर्णपणे कोमेजून गेले. डम्पिंग ऑफ या ठिकाणी रोपांची होते. पहिली गोष्ट तर जे रोप आहे ते सशक्त असलं पाहिजे, दमदार त्याचं स्टेम असला पाहिजे आणि त्याची हार्डनिंग पूर्ण असली पाहिजे. दुसरी गोष्ट, रोप लावताना त्याची मूळ प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे. बेड किंवा जिथं तुम्ही लावणार आहात ती जागा थंड करून घ्या, म्हणजे पाणी भरपूर देऊन घ्या. एक अमृत सीड ट्रीटमेंट किट घ्यायचं आहे, 100 लिटर पाणी घ्यायचं आहे. ते सीड ट्रीटमेंट किट त्याच्यामध्ये पूर्णपणे टाकायचं आहे आणि जे द्रावण आहे ते मिक्स करून त्या द्रावणामध्ये जो पपईचा ट्रे आलेला असेल तो ट्रे पूर्णपणे बुडवून घ्यायचा आहे, किंवा ते पाणी पंपात भरून नोझल काढून प्रत्येक ट्रेच्या कपमध्ये, जर जेफी असेल तर जेफी किंवा इलिपॉट असेल तर त्या पॉटमध्ये ते पाणी टाकायचं आहे. यामध्ये मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, ह्युमॉल गोल्ड आणि व्हॅमिझोन असे 4 घटक आहेत, ज्यामुळे जमिनीतल्या सर्व बुरशींपासून झाडाचं संरक्षण होईल, रूट झोन ॲक्टिवेट होईल आणि 0 डे सेटिंग तुम्हाला मिळेल. त्यामुळे पपई लागवड करणार असाल, मिरची लागवड करणार असाल, कुठल्याही पिकाचं रोप लागवड जर करणार असाल तर अमृत सीड ट्रीटमेंट किटची मूळ प्रक्रिया केल्याशिवाय लागवड करू नका. धन्यवाद.